नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात काकडे यांच्या कुकडी काठच्या कथा या कथासंग्रहातली कथा नातं. बाहेर भर उन्हाचं वावधानं उठत होतं. त्यानं पायवाटेवरची धूळ, झाडांची वाळली चिळली पानं, खळ्या भोवतालचा पाचोळा त्या वावधानात गिरक्या घ्यायला लागला. बघता बघता वावधानाच्या संगतीनं एखाद्या उघड्या पडाळीच्या कावडात गपकन माजील खोंडागत घुसायला लागला. पडाळीत निवांत बसल्या माणसांची फुरमळ उडवायला लागला. त्यावेळी बजू तात्या एक महिन्याभरानं बरं वाटायला लागलेल्या रंगाय काकूच्या उशालगत जरा खुशीमध्ये येऊन बसला होता. रंगाय काकू जाम झाली होती तेव्हा मात्र त्याची झोप बी पार वजला पुजली होती. डॉक्टरचं दवापाणी, देवलशाचा गंडादोरा, वेदाच्या मुळ्याबिळ्या असं जे जे करता येण्याजोगं होतं ते त्यांनी केलं होतं. ते करण्यासाठी बजूतात्याला वरच्या वाडीतल्या शिवानं बरीच मदत केली होती. आज कोण वारे? रंगाय काकूनं जड आवाजात पुसलं. आज बुधवार. मग तर आज पिंपरी पेंडार बाजार असन का नाही? वय की. मग तेल मीठ आणायचं असन का नाही? वय. मग जावा तर बाजारा. पर तू या कोण आहे? तुझ्या तर जीवाला चढण नाही. बजू तात्याला रंगाई काकूची अजून खंत लागत होती. आता माया जीवाकडं नका बघू, मला मत उतार पडलंय. म्हातारी जरा हुरपानं बोलली. बजू तात्या त्या बोलण्यानं चांगलाच खुलारला. उठण्यासाठी म्हणून मग त्याने उजव्या गुडघ्याच्या वाटीवर उजवा हात दिला. उठणार तर डोळ्यासमोर काळोखाचं शिवारच दाटलं. झिंजाडून तो माकड हाडावर दणकला. रंगाई काकूनं ते टिळटिळात देखलं आणि धास्तावून बोलली, अव काय झालं व? काय बी नाही ग, उगा आपला कालांडलो. तो पडल्या पडल्या सावरत बोलला. रंगाई काकू समजली. म्हातारा कामाला वाघ. आपल्या या महिन्याच्या बिमारी त्याची आणपाण्याची परभा केली नाही, झोपबीप नाही, त्यात उतार वय. शरीर वकूप धरणार तरी किती, त्यात हा त्याच्यावर आताचा टाईम. आज शिवा कसा नाही आला अजून? रंगाई काकूनं शिवाची आठवण काढली. येईन की आता. तेवढ्यात बाहेर पावलं वाजली. शिवा खोकत खोकत खोपटात आला. शिवा, तुला 100 वर्षाचा आयुष्य आहे बाबा. तू ही आठवण काढली आणि बोला फुलाची गाठ पडली. तसा शिवा कसनुसा हसला. टीबीनं पोखरलेल्या आपल्या देहावरनं हात फिरवत तो बजू तात्याला म्हणाला, तात्या मला 100 वर्षाचा आयुष्य कशाला? टीबीतून सुटून 10 वर्ष जगलो तरी खूप. तात्या माणसाने 2 दिवस जगाव पण वाघासारखं. माणसाला जादा आयुष्य असूच नाही. शिवाचं नेहमीचं असं तत्वज्ञान. अवघी 24 वर्षांची उमर. पण जीवनाचं ज्ञान कमावलेल्या गावातले पोठीवाले माळकरी त्याच्यापुढे नांगी टाकत असत. बजू तात्यानं शिवाच्या तोंडावर आपला सुरकुतला हात फिरवला आणि म्हणाला, शिवा, बुड्ढीला उतार पडला, जरा पग तर तिच्याकडं. शिवा आला की बजू तात्या रंगाई काकूचा उल्लेख बुड्ढी असा करायचा. शिवा बजू तात्याला आणि रंगाई काकूला पोटच्या पोरासारखा. रंगाई काकूच्या आजारात शिवानं बजू तात्याला हवी ती मदत केली. टीव्हीनं पोखरलेला शिवा एकदा तर धावत पळत ओतूरला गेला होता आणि कांबळे डॉक्टरला घेऊन आला होता. म्हातारी म्हणूनच तेव्हा तगली होती. तीच म्हातारी आता बरी आहे हे ऐकून शिवा पुढे सरकला. एखाद्या अनुभवी माणसागत शिवानं म्हातारीचं सगळं शरीर चाचपडून घेतलं आणि त्याच्या चेहऱ्यावर पाऊस पडलेल्या रानाची उल्हासी उमटली. शिवाचा हात हातात घेऊन तो प्रेमानं दाबत रंगाई काकू गईवरली. शिवा, लय तुझा उपकार. काकू, उपकाराची भाषा माणसानं बोलू नये. उपकारासाठी माणूस जन्माला येतोय. अरे शिवा, खरंय बाबा तू हे,
पर ते पोथी पुस्तकात. बाकीची माणसं न येता तूच का या बुड्ढीसाठी झगाडला? तो प्रत्येकाच्या मनाचा धर्म असतोय, शिवा तत्वज्ञान सांगत होता. शिवा, आता तू कंदी बरा होणार या टीव्हीतनं. आणि शिवा विषण्णपणे हसला. सुया घेऊन घेऊन दोन्ही दांडांची चाळण झाली होती त्याच्या, पण त्याला गुण नव्हता. आपल्या दंडाला थापटत तो पुटपुटला, माझं मरू दे. काकू, तू आराम कर, ओगा घोर नको, चितेनं आयुष्य घटतंय. अरे शिवा, घोर कोणाला चुकत नाही असं तूच सांगत असतोयस ना. अरे रामाच्या सीतेला जो घोर चुकला नाही, तो मला येडी भागडीला कसा चुकन सांग बरं. त्यावर शिवाला बोलता येईना. मग मुद्द्याला बगल घालत तो म्हणाला, तात्यान काकू, तुम्ही मला पेड दिलं पाहिजे बरं का. का रे बाबा, बुड्ढी बरी झाली म्हण. अहो काकू, बरी झाल्याचे पेढे मी देतो, पण मला दुसऱ्या गोष्टीचे पेढे पाहिजे. दुसरी कुठली चांगली गोष्ट घडली हे बजू तात्याला आणि रंगाई काकूला समजेना. अहो तात्या, तुमची लेक मंजुळा. काय बाबा, तिचं काय र? रंगाई काकू बोलली. अहो तिचा थोरला पोरगा. अहो तो दावल नाही का तिचा थोरला पोरगा, मनसरच्या कॉलेजात शिकवतोय त्यो. हा बाबा, त्याचं काय? हो, आपल्या तालुक्याच्या आमदार साहेबरावानं स्वतःची BA झालेली पोरगी दिली की त्याला. वर 50,000 रुपये होंडा आणि दोन्हीकडचा खर्च साहेबरावाचा. त्या बातमीनं ते दोन्ही थकले जीव उल्हासले. एवढा मोठा बागायतदार शेतकरी, स्वतःच्या नावचा साखर कारखाना त्याचा, त्यात आमदार. त्यांनी आपली पोर दावलला दिली हे त्यांना खरंच वाटेना. दावल चांगला MA होऊन मनसर कॉलेजात शिकवत होता खरा, पण साहेबरावाच्या मांडीला मांडी लावून बसण्या इतकी मंजुळीच्या घरची श्रीमंती नव्हती. अरे शिवा, साहेबराव आमदारानं त्याची BA का PA झालेली पोर दावलला द्यावी म्हणजे जरा आकरीतच नाही का ते. अरे दुसऱ्या तालुक्यात एवढं साखर कारखानदाराचं पोरग पडले लग्नाचं, मग त्याने आपल्या दावललाच का उचलावं बरं. अहो तात्या, आपला दावल आणि साहेबरावाची पोरगी मागं होती पुण्याला शिकायला ना, तवा जमलं दोघांचं. पोरीनं बापा पुढं हात धरला, म्हणली नवरा करीन तर हाच, नाही तर मग असं म्हणून शिवा पोट धरून हसला. त्या हसण्यात रंगाई काकू सामील झाली, पण बजू तात्या एका गोष्टीनं दुखावला होता. तो म्हणाला, अरे पण शिवा, मंजुळी आमची एकुलती एक लेक. 3 वार होऊन गेले, म्हातारी शीक पडली, तिला काय आईची बिमारी माहिती नाही का? मी म्हणतो बिमारीचं मरू दे रे, पण पोराचं लगीन जमलंय हे बी तिने आम्हाला कळवू नये. येईन निरोप 1-2 दिवसात म्हणा. अव त्यांना येळ नसन म्हणून ती आली नाही आपल्या घरी. रंगाई काकू समजुतीनं बोलली. बजू तात्याचं बोलणं शिवाच्या मनाला भिडलं, कारण दावल लग्नाआधीच साहेबरावांनी दिलेली बुलेट फटफटी घेऊन सगळ्या तालुकाभर लग्नपत्रिका वाटत होता. पण आपल्या आजा आजीला लग्नपत्रिका द्यायला मात्र तो आजपर्यंत तरी विसरलेला होता. त्याचा एक जाऊ दे, तरुणपणाच्या पाखरागत उडणारा जीव तो. पण मंजुळा आता 1-2 वर्षात पोराची आजी होईल. मंजुळीला तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपलं, तिचं भलं व्हावं म्हणून चांगल्या नदीकाठच्या जमिनी विकल्या आणि तिचं लग्न करून दिलं. स्वतःच्या नशिबी गरिबी करून घेतली. त्या मंजुळीनं ह्या गोष्टीची जाणीव ठेवून तरी आपल्याला लग्नाची बातमी कळवायची. निरोप देणं किंवा निरोप पाठवणं जमलं नसेल तर लग्नपत्रिका पोस्टानं तरी पाठवायची, तेही काही नाही. शिवा, लगीन का वाचर बाबा? रंगाई काकूनं चौकशी केली. आज बुधवार, उद्या गुरुवार, शुक्रवारला दावलचं लगीन. अरे मै परवाच्या दिवशी काय वय की मै
शुक्रवारपर्यंत पत्रिकेची वाटच पाहायची काय? रंगाई काकू धीरानं बोलली. शुक्रवार उजाडला. रंगाई काकूला, बजू तात्याला नातवाच्या लग्नाची पत्रिका मिळाली नाही. पोस्टानं आपल्याला लग्नपत्रिका मिळेल अशी त्यांची कल्पना, पण ती सुद्धा खोटी ठरली. इकडून तिकडून आपल्याला लग्नपत्रिका मिळेल अशी त्यांची कल्पना, पण ती सुद्धा खोटी ठरली. ऐकलं का? आज दुपारी 3 वाजता तालुक्याला आमदाराच्या वाड्यापुढं भन्नाट लगीन. बरं मग? तुम्हाला गेलं पाहिजे ना. का म्हण? आपल्या लेकीच्या घरचं लगीन आहे. असं ना? आपली हजेरी लागली पाहिजे लग्नात. मंजुळीला आपल्या घरचं चोळी पातळ गेलं पाहिजे. आज तिच्या घरी आपल्या चोळी पातळाचा मान. पण आपण बोलवल्याखेरी जायचं? नको जायला. त्या आपल्या बापाच्या नवाणार नाही. बजू तात्या निर्धारानं बोलला. हे बघा, तुम्हाला गेलं पाहिजे. म्हातारीनं जोर धरला, पण बजू तात्या मानी होता. साहेबरावाबरोबर सोयरीक जमली म्हणून मंडळीच्या घरच्या माणसांनी आणि तिने आपल्याला भुलावं हे त्याला पटत नव्हतं. त्यांना आपल्या दुबळवाडीची का लाज वाटली? मोठं मन करून लग्नाला तरी का जायचं? आणि गेलं तर लेकीच्या मोठेपणाला आपल्यामुळे बाधा आला तर कशासाठी जायचं? गावात 3 महिन्यांपूर्वी आलेला धरमशेठ मारवाडी एक मेडिकल स्टोअर्स खोलून बसला होता. त्याला दावलनं पत्रिका दिली. औषधात पाणी घालून दवा पाणी देणारा खान डॉक्टर, त्याला दावलनं पत्रिका दिली. 5 वर्षापूर्वी बौद्ध झालेला पण साहेबरावाच्या साखर कारखान्याला आपल्या बागाई जमिनीचा ऊस पुरवणारा लखमा महार, त्याला दावलनं पत्रिका दिली. आणि हे सगळं जेव्हा बजू तात्याला बाहेरनं कळलं तेव्हा त्याचं पित्त खवळलं. आपणाला लग्नपत्रिका न मिळाल्याचं कारण एकच, ज्यांना पत्रिका मिळाल्या त्यांच्याप्रमाणे आपण श्रीमंत नाही. नाहीतर धरमशेठ, खान डॉक्टर आणि तो लखमा मंजुळाच्या जातीचा का पातीचा? तिथे फक्त श्रीमंती हीच जात बघितली त्यांनी. आपल्या गरिबीची लाज आली त्यांना. बाहेरून शिवा आत आला. त्याच्या हातात कागदात गुंडाळलेलं चोळी पातळ होतं. ते म्हातारीच्या हातात देऊन शिवानं बजू तात्याला थोपटलं. हे बघा, तुम्हाला चोळी पातळ आणाय सांगितलं होतं. ते हे बघा, तुम्हाला चोळी पातळाचा रंग पटतोय का? म्हातारीनं बजू तात्यापुढे चोळी पातळ टेकवलं. पण त्याचं डोकं ठिकाणावर नव्हतं. जिथे लग्नपत्रिका नाही, बोलवणं नाही, निरोप नाही, तिथे जायचं कशाला हे त्याचं म्हणणं. समजा तालुका जाणार लग्नाला आपल्या दावलच्या. रंगाई काकू अभिमानानं बोलली. तालुका जाणार आहे बुड्डे, पण तालुक्यातला गरीब माणूस तिथं नसणार. तिथं असणार ते भले भले श्रीमंत. असं नका. मग मी असा मळक्या फाटक्या कापड्यातला, माझ्या गरीब जातीची मेंढरं तिथं नसणार म्हातारे. मग मी कोणात जाऊन बसो? आपल्या जावयाला, लेकीला आता साहेबराव मिळाले. ते दोघं बजू तात्याला ओळखतील तरी का? बजू तात्या निर्माण झालेल्या परिस्थितीला धरून बोलत होता, पण रंगाई काकूला ते काही पटत नव्हतं. बजू तात्याचं मन शिवाला मात्र कळलं होतं. टीबीनं पछाडल्यापासनं नात्यातली माणसं एवढंच काय, घरातली माणसं सुद्धा त्याचा तिरस्कार करत होती. त्याचप्रमाणे बजू तात्याची गरिबी. हे बघा, आता तुम्ही 9 वाजताची एसटी पकडा गावात आणि तालुक्याला जा. चोळी पातळाचा आहेर करा मंजुळेला. आज लगीन लागन. टाळी पडली की लगेच फिराडू व्हा. मी जाणार नाही. तुम्ही नाही गेले तर मी जाते बाई. तू जाणार? तुला तर अजून पायानं उभं राहिला अंगात ताकद नाही. पण म्हातारीच्या या नव्या विचारानं बजू तात्या शेंडाबूड हाबकला. म्हातारी आजारी. आत्ताशी कुठं बुडावर सरकून कशीबशी हालचाल करत होती आणि त्यात तिने हातरास करून घेतला तर बजू तात्याच्या अंगावर सर्रकन काटा उभा राहिला. बजू तात्याला वाटलं आपण कमीपणा घ्यावा, लग्नाला जावं, त्यामुळे म्हातारीच्या मनाला तरी बरं वाटेल.
बजू तात्यानं आपण लग्नाहून परत येईपर्यंत शिवाला बुड्ढीजवळ थांबायला सांगितलं. बजू तात्या तालुक्याच्या एस टी स्टँडवर उतरला तेव्हा नवरदेवाची मिरवणूक निघाली होती. त्यात मोठमोठ्या साखर कारखान्यांचे बडे बडे पुढारी जीपा उडवत सामील होते. बागायतदारांच्या टॅक्स्या, मोटरसायकली पुढे सरकण्यासाठी स्पर्धा करत होत्या. साखर कारखान्यातले कामगार ट्रकमध्ये बसून साहेबाचा जय जयकार करत होते. बजू तात्या उभ्या बाजारपेठेनं चालायला लागला तेव्हा तर त्याला अंग चोरून सुद्धा गर्दीतनं चालता येईना. पुढे खूप दूरवर नवरदेव फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टरवर संस्थानिकाच्या थाटात बसलेला होता. ट्रॅक्टरला लाडीचं जोडलेलं होतं. त्या लाडीचात कलवऱ्यांचा ताफा रंगीबेरंगी पातळात चमकत होता. ट्रॅक्टर पुढे जिल्ह्यातल्या नामांकित बँडवाल्यांनी हजेरी लावली होती. जत्रेतल्या छबिन्यापेक्षा त्या मिरवणुकीचा थाट काही और होता. सारी बाजारपेठ आणि मिरवणूक गुलालानं आणि भंडाऱ्यानं रंगून निघाली होती. बँडवाल्यांच्या पुढे पॅन्टवाली पोरं बूड वाकडं करून वाटेल तसं नाचत होती. बँडवाल्यांच्या पुढे लेझिमवाल्यांचा डाव चालला होता. त्याच्यामध्ये ढोल पिटवणारा ढोल्या जीवाच्या आकांतानं टिपरू मारत होता आणि सगळ्यात पुढे प्रसिद्ध दारूवाला गुलाबशेठ स्वतः दारू उडवत होता. मोठमोठ्या फटाक्याच्या दणक्यानं सगळा तालुक्याचा गाव हादरला होता. बजू तात्याला ते दारूकाम बघून नारायणगावच्या मुक्ताबाईच्या जत्रेची आठवण झाली. तालुक्याच्या गावाबाहेर मोठ्या मैदानावर साहेबरावांचा वाडा नव्या थाटात उभा होता. वाड्याच्या उत्तर टोकाला साखर कारखाना ऊस टेकून पसरला होता. वाड्याच्या पुढच्या मैदानात तमासगिरांचे तंबू भाड्यानं आणून उभारले होते. त्या तंबूमध्ये बडी बडी मंडळी आधीच लोडावर टेकलेली होती. बजू तात्या मंडपाजवळ आला तेव्हा त्याला वाटलं मंजुळीला शोधावं आणि तिला आहेरासाठी आणलेलं चोळी पातळ देऊन टाकावं. त्याने इकडे तिकडे बघितलं आणि मंजुळीचा नवरा त्याच्या दृष्टीला पडला. बजू तात्या घाईघाईत पुढे झाला. एक दोघांना खाली पाय लागले याची पर्वा न करता बजू तात्या पुढे सरकला. जावया पुढे जाऊन उभा राहिला. दोघांची नजरानजर झाली. बजू तात्यानं चोळी पातळ पुढे केलं तर जावयानं निवदाच्या पोळीगत डोळे वाचले, कपाळावर आठ्या चढवल्या आणि काही न बोलता बड्या मंडळीत तो गायब झाला. बजू तात्यानं बायकांच्या घोळक्याकडे बघितलं तर त्यात त्याला मंजुळी दिसली. मंजुळीच्या अंगात चंद्रचांदणीगत चमकणारा भारी किमतीचा शालू होता. तशीच अंगात चोळी, नाकात नथ, गळ्यात घमेलभर दागदागिने, डोक्याला मळवट, वर चमकी, हातात डझनावारी सोन्याच्या बांगड्या. एका नशेत ती वावरत होती. बजू तात्यांनी तिला साथ घेतली. मंजुळीनं बापाचा दीनवाणा आवाज ऐकला आणि पाठ फिरवली, जणू तिला बापानं हाक घातलीच नाही. तिने गरीब बजू तात्याला बाप म्हणून ओळखच दिली नाही. बजू तात्याला फाटकन मुस्काटात मारल्यासारखं झालं. म्हातारीच्या मायेपोटी आपण इथवर आलो, चोळी पातळ घेऊन आलो, मोकळ्या हातानं आलो नाही, पण तरीही त्याचं हे स्वागत. बजू तात्याला सहनच झालं नाही. विंचवानं नांगी हाणावी आणि त्याची सणक सगळ्या देहात भिनावी तसं बजू तात्याला झालं. त्यांनी तालुक्याचं एस टी स्टँड गाठलं. डोक्यात आग पेटली होती. डोकं फुटू पाहत होतं. आता घरी जायचं. घरी गेल्यावर पहिलं म्हातारीच्या पुढे मंजुळीला घेतलेलं चोळी पातळ ठेवायचं. चिमणीतलं घासलेट वर ओतायचं. माचीसची काडी लावायची. म्हातारी काही बोलली तर म्हणायचं, बुड्ढे आजपासून तू ही मंजुळी मेली. तिचं आपलं रक्ताचं नातं जळालं. फेराडून तिच्या घरी जायचं नाही आणि तू गेली तर तुला माये घर बंद. अशा पेटलेल्या डोक्यात बजू तात्या गावातल्या स्टँडवर एसटीतनं उतरला. त्याच्या डोळ्यासमोर म्हातारीचा आजारी देह उभा राहिला. एक महिनाभर म्हातारी अंथरुणावर तळमळत होती. आजाराचा भर असताना ती केविलवाणी वेवळायची. बजू तात्या त्यावेळी फार घाबरायचा. म्हातारीला माया खूप. माणसाचं लय वेळ. माणसांशिवाय म्हातारीला कधी करमलंच नाही. अशा म्हातारीपुढे आपण ठरवलेला तमाशा केला तर काय होईल. बजू तात्याच्या डोळ्यासमोर रंगाई काकूची चिता भडकलेली दिसायला लागली आणि त्याच्या अंगाला दरदरून घाम फुटला. जीभ टाळ्याला चिकटली. बजू तात्या घाईघाईत गावात आला. गावात
उधारीच्या खातेवाल्याकडे गेला आणि शिवानं सकाळी आणलेलं चोळी पातळ त्यांनी परत केलं. दुसरंच वेगळ्या रंगाचं जरा भारी किमतीचं चोळी लुगडं काढलं आणि चांगल्या किमतीचा फेटा उपरणंही काढलं. आपलं घर जवळ आलं तेव्हा बजू तात्यांनी मागे पुढे बघितलं. आसपास कोणी दिसत नव्हतं. बजू तात्यानं आपल्या डोईचा जुना फाटका फेटा काढला. मळकट रंगाचं जुनं उपरणं अंगावरनं काढलं. त्याची चांगली लटोळी करून नव्या फेट्याची घडी काढली. मोठ्या रुबाबात त्यांनी नवीन पटका आपल्या डोईला भराभरा बांधून टाकला. नवं उपरणं पाठीमागनं अंगावर ओढून घेतलं. एक नवाच वास तात्याच्या नाकाभोवती फिरला आणि तात्या घराकडे तरातरा चालत सुटला. घरात म्हातारीच्या उशाशी शिवा जीवनाचं तत्वज्ञान सांगत होता. तेवढ्यात बजू तात्या आत आला. त्यांनी जवळ येऊन म्हातारीला उठून बसवलं. म्हातारीच्या सुरकुतलेल्या हातात त्यांनी चोळी लुगडं दिलं. म्हातारीनं बजू तात्याच्या डोईकडे बघितलं आणि तिच्या नाकात नव्या पटक्याचा वास झिंगला. त्या पटक्याकडे आणि अंगावर पांघरून घेतलेल्या उपरण्याकडे ती काही वेळ बघत राहिली. मग तिने आपल्या हातातल्या चोळी लुगड्याकडे बघितलं. तसा बजू तात्या एकीकडे डोळे टिपत बोलला, शिवा अन बुड्डे, बरं झालं बरं का मी लग्नाला गेलो ते. लय जोरात झालं ग लगीन. लेक जावयानं आगतीनं मला बसवून घेतलं बघ. इथं मला यो डोईला मानानं फेटा बांधला त्यांनी आणि अंगा उपरणं बी घातलं. वर आणखीन म्हातारीसाठी चोळी लुगडे दिले. आणि बुड्डे, तू लग्नाला नव्हती म्हणून मंजुळी, तिचा नवरा आणि त्यो दावल, तिघांच्या जीवाला लय खंत वाटली बघ. लय खंत वाटली तिघांना त्यांना. श्रोते हो, तुम्ही ऐकत होता द.स. काकडे यांच्या लेखणीतनं साकारलेली कथा नातं. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. कथेचा व्हिडिओ लाईक करा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. आणि तुमच्याकडून जर चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. भेटत राहूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार श्रोते हो.